महाराष्ट्र बंदला जालन्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। संपूर्ण बाजारपेठ बंद आहे। सकल मराठा समाजानं मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देत आज महाराष्ट्र बंदची हाक दिली। जालन्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात येतोय। आपला जीव गेला तर महाराष्ट्राची लंका होईल असा इशारा मराठा आंदोलक जरांगेंनी दिलाय। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मराठ्यांना फसवतायत, मराठ्यांना फसवणाऱ्यांचा हिशेब होणार असं सांगतानाच मराठ्यांविरोधात भुजबळांना अजित पवारांचं बळ असल्याचा आरोप त्यांनी केला। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांमध्ये रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर जवळपास 2 तास बैठक झाली। या बैठकीत राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। तर जरांगे यांच्या उपोषणाबाबत चर्चा झाली असून विशेष अधिवेशनाबाबतही सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। अशोक चव्हाणांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, सूत्रांकडून ही माहिती मिळते। याशिवाय सध्याचे राज्यसभा सदस्य मंत्री आहेत। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। त्यांना लोकसभा लढवण्यास सांगितलं जाऊ शकतं, त्यामुळे नारायण राणेंना लोकसभेचं तिकीट दिलं जाऊ शकतं अशी एक चर्चा आहे। केंद्रीय पातळीवर हा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। तर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेची निवडणूक लढवणार आहेत। आजच त्या उमेदवारी अर्ज भरतील, त्यासाठी त्या दिल्लीहून राजस्थानकडे रवाना झाल्यात। तर तिकडे रायबरेलीतून प्रियंका गांधी निवडणूक लढण्याची शक्यता आहे। तर राष्ट्रवादी आमदार अपात्र सुनावणीचा निकाल उद्या दिला जाणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल वाचतील, त्यामुळे शिवसेनेच्या निकालानंतर तर राष्ट्रवादीच्या निकालाकडे लक्ष लागले। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टात 1 मार्चला सुनावणी होणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटाचे आमदार आणि प्रतोद सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे। त्यावर 1 मार्चला सुनावणी होणार आहे। त्यात या याचिकेचं भवितव्य ठरेल।